काय मग मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा वाटतंय ना, आपली जेवणाची थाळी अशीच असावी? अहो, ही दिसतीये ना जितकी भन्नाट, तितकीच लागतीये सुद्धा चविष्ट. रोजच्या जेवणात कितीही पंचपक्वान्न असू द्या हो, पण शेवटी आपली भूक थांबते ती म्हणजे भाजी आणि भाकरीवरतीच. आज तशीच काहीतरी झणझणीत शेवग्याची शेंग अशी आपण थाळी बनवलेली आहे. त्यासोबत मस्त असा मिरचीचा खरडा, खरपूस भाजलेले शेंगदाणे आणि लालसर असा भाजलेला पापड. त्याच्या सोबतीला आहे लिंबाची फोड, कैरीचं लोणचं आणि भरपूर असं सलाड. तर ही थाळी नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा, खमंग, चविष्ट, अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची बनलेली आहे का? मैत्रिणींनो, आज आपण मराठवाडा किचनमध्ये झणझणीत गावरान पद्धतीची शेवगा शेंग बनवलेली आहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक जणाच्या घरामध्ये ही शेवग्याची शेंग बनवली जाते. पण बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते बरं का. तर चला मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. शेवगा शेंग बनवण्यासाठी इथं बघा या पद्धतीनं मी शेवग्याची शेंग कट करून घेतलेली आहे. वरच्या जे शिरा असतात, साली असतात त्या थोड्याशा काढून घ्यायच्या. त्यामुळे आणखीन शेवग्याच्या शेंगाचा जो रस्सा असतो ना, तो चविष्ट असा बनतो. आता इथं आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी डिशमध्ये हिरव्या मिरच्या, अद्रक, देठासहितच इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि उभे कट करून मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. तर हे सगळं साहित्य आपण यामध्ये काहीच कुठलं परतून घेतलेलं नाही. कच्चंच म्हणजे आपण याचं वाटण बनवून घेणार आहोत. हे वाटण बनवल्यानंतर इथं आपल्याला कुठलंही परत ग्रेव्ही दाटसरपणा येण्यासाठी टोमॅटो किंवा मग कांदा बारीक करून अजिबात घालण्याची गरज लागत नाही. हे वाटण बारीक करत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्या. त्यामुळं अगदी ग्रेव्ही मस्त अशी दाटसर बनते आणि हे वाटणसुद्धा बारीक असं आपल्याला हवं त्या प्रमाणामध्ये बनतं. तर इथं बघा अगदी बारीक आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे. हे वाटण तुम्ही पूर्वतयारी म्हणून अगोदरसुद्धा बनवून घेऊ शकताय किंवा इतर भाज्यालासुद्धा हे वाटण टाकू शकताय. आता इथे बघा फोडणीची तयारी करायची आहे. त्यासाठी मी एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. आता तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त म्हणजे टाकू शकताय. गरम झालेल्या तेलामध्ये इथं आपल्याला जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे. 1 चमचा आपण जिरी आणि 1 चमचा इथं मोहरी टाकून घेतलेली आहे. त्यामध्येच एक 10-12 फ्रेश अशी कढीपत्त्याची आपण पानं टाकून घेतलेलं आहे आणि अगदी बारीक असा आपण 1 कप कांदा म्हणजे बारीक कट करून घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला आता इथं मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. कांदा हा मंद आचेवरच नेहमी तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यामुळे भाजीची चव वाढते आणि खमंगपणा निर्माण होतो, जो आपण पदार्थ बनवत असतो त्याला. तर आता जे हिरवं वाटण आपण बनवून घेतलेलं होतं, ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे हिरवं वाटण तुम्ही रस्सा भाज्या असू द्या किंवा फ्राय भाज्या, व्हेज, नॉन-व्हेज सगळ्यासाठी याचा वापर करू शकता किंवा एखादी तुम्ही सूप बनवत असाल, म्हणजे थोडंसं स्पायसी, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही 1-2 चमचे हे हिरवं वाटण टाकू शकताय. तर या पद्धतीनं आता आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे. हे वाटण परतून घेत असताना मंद आचेवर परतून घ्या. आता यामध्ये 1 चमचा आपण बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे. साठवणीचा मसाला 1 चमचा आपण टाकून घेतलेला आहे काळा. यामध्येच पाव चमचा आपण धना पावडर टाकून घेतलेली आहे. पाव चमचा हळद, पाव चमचा सुहाणा मसाला टाकून घेतलेला आहे. आता हे मसाले टाकत असताना तुमच्या आवडीनुसार मसाल्याचं प्रमाण कमी जास्त किंवा काही मसाले यातले तुम्ही स्किप केले तरी चालतील. तर आता मसाले पूर्ण आपले परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. कारण मसाले परतत असताना थोडंसं 1-2 चमचे पाणी टाकून घ्यायचं. त्यामुळे अजिबात मसाले खाली करपले जात नाहीत किंवा कढईला डागले सुद्धा जात नाहीत. व्यवस्थित आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये परतले जातात. आता हे मसालेसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आणि इथं जी आपण कट करून घेतलेली शेवग्याची शेंग होती, ती यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या घरातच ही शेवग्याची शेंग म्हणजे बनतेच. पण प्रत्येकाची कसं बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि तो पदार्थ बनवण्याची आपण पद्धत बदलली, की नक्कीच त्याची चव तर म्हणजे बदलतेच किंवा आपण साहित्य जे यामध्ये टाकतो त्याचं सुद्धा प्रमाण बदललं तर चवसुद्धा बदलते.
आता इथे हव्या त्या प्रमाणामध्ये तुम्हाला म्हणजे याचा रस्सा कितपत हवा आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी टाकून घ्या. गरम पाणी टाकल्यामुळे शेवगा शेंगाच्या रस्स्याची चव तर नक्कीच अप्रतिम अशी लागणार आहे. सगळ्याच्या शेवटी यामध्ये टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि यावरती एक झाकण ठेवून आपण याला एक हलकीशी उकळी म्हणजे शेंगा शिजेपर्यंत आपण याला उकळी घेणार आहोत. तर इथं बघा पूर्ण ही आपली या पद्धतीनं भाजी तयार झालेली आहे. या पद्धतीने नक्की तुम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची सुद्धा तेवढी झणझणीत, खमंग, अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची शेवग्याची शेंग तयार झालेली आहे का? भरपूर अशी आपण वरतून टाकून घेतली होती कोथिंबीर. आता एका डिशमध्ये तयार झालेली ही मी शेवग्याची शेंग काढून घेतलेली आहे. त्यासोबत मस्त असं सगळं आपण मिरचीचा खरडा घेतलेला आहे. बाजरीची भाकरी आहे. ही शेवग्याची शेंग बाजरीच्या भाकरीबरोबर ती अप्रतिम अशी चवीची लागते आणि बनवायला खूप ही शेवग्याची शेंग म्हणजे सोपी आहे. पहिल्या प्रयत्नात तुम्ही सुद्धा परफेक्ट अशी बनवाल. यासाठी आपल्याला जास्तीचं काही साहित्यसुद्धा लागत नाही. आहे त्या साहित्यामध्येच ही शेवग्याची शेंग तयार होतीये. याच पद्धतीनं तुम्ही फ्राय शेवग्याची शेंगसुद्धा बनवू शकताय. तर इथं बघा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मात्र आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक शेअर करा.